धुळे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद व मानव विकास अभियानातील कथित भ्रष्टाचाराविरोधात दक्ष पत्रकार संघ आणि जय माता दी महिला बचत गट यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 6 दिवसांपासून बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे। मात्र आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने बचत गटातील महिलांनी बेशरमचे फूल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली। उमेद अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेली मशिनरी निकृष्ट दर्जाची असल्याने महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अनेक निवेदने देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने महिलांनी आक्रमक भूमिका घेतली। सीईओंसोबत झालेल्या चर्चेत हे प्रकरण अद्याप माझ्यापर्यंत आलेले नाही, चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले। मात्र जिल्हा परिषद भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असून केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास ऑगस्ट 15 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पीडित बचत गटातील महिला सामूहिक आत्मदहन करतील असा गंभीर इशारा देण्यात आला। या आंदोलनात दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांच्यासह भारती माळी, रेखाबाई पाटील, संगीताबाई पाटील, मनीषा पाटील, सरलाबाई पाटील, सरला महाले, निर्मला महाले, ज्योती साळुंखे, सुरेखा साळुंखे, संगीताबाई साळुंखे तसेच बचत गटातील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या। मानव विकास अंतर्गत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून जे आंदोलन चाललेलं होतं त्या आंदोलनाला आज 6 दिवस पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज सीईओ साहेबांच्या या ठिकाणी आम्ही येऊन त्यांना त्या ठिकाणी आंदोलन करणार होतो। आंदोलन केलंही त्यावेळेस सीईओ साहेबांना या ठिकाणी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं। चर्चेअंती त्यांनी सांगितलेलं की हा विषय आम्हाला अजून माहितीच नाही। म्हणजे प्रशासनाने ग्रामीण विकास कार्यालयाने मंत्रालयातून यांना पत्र आल्यानंतर देखील 6 तारखेचं पत्र आलेलं आहे। 6 तारखेचं पत्र आल्यानंतर देखील यांना हे माहीत नाही की आमच्याकडे पत्र आलेलं आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु साहेब या ठिकाणी नवीन आलेले आहेत म्हणून ते म्हणतात की आमच्याकडे अजून तक्रार आलेली नाही। म्हणजे भोंगळ कारभार चाललेला आहे का प्रशासनाचा, याच्यातनं हे सिद्ध होतं। दुसरी गोष्ट, जे काही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे का? त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी चौकशी समिती नेमतो, परंतु आमची इच्छा आहे त्यांची चौकशी समिती म्हणजे काय, त्यांचेच ते अधिकारी असतील आणि त्या चौकशीमध्ये काय होईल ही आमच्या लक्षात येतं। कारण की आमची जी काही मांडणी आहे की अँटी करप्शन ब्युरो यांच्यामार्फत किंवा SIT मार्फत, म्हणजे यांच्यामार्फत जर चौकशी झाली तर निपक्षपाती चौकशी होईल। त्याच पद्धतीने चौकशी जर खरंच करायची आहे तर त्याच्यासाठी सक्तीच्या रजेवर ज्यांच्या विरोधात आमचे काही ॲलिगेशन्स आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्यांनी मशिनी घेतलेल्या आहेत, 5 लाख रुपये प्रत्येक मशीनच्या माध्यमातून खाल्लेले आहेत, तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी, तर ती पक्षपाती पण निपक्षपाती त्या ठिकाणी चौकशी होऊ शकते। परंतु साहेबांनी तसे कुठल्याही प्रकारचं मान्य न केल्यामुळे आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन ह्या ठिकाणी चालूच राहील। उद्या आमचं ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन त्या ठिकाणी होणार आहे आणि सामूहिक आत्मदहनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही महिलेला किंवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।